सर्व शिक्षक मायबापांना मी हास्य कलाकार दीपक सकाराम देठे सन्माननीय आपल्या ठिकाणी असणारे केंद्र प्रमुख गट शिक्षण अधिकारी आणि ज्या साहेबांनी मला इथं या ठिकाणी एकत्र आणण्यासाठी तुम्हाला प्रपोज केलं, एकत्र बसवलं, असे असणारे माझे सन्माननीय शर्मा साहेब, त्या शर्मा साहेबांना पहिलं वंदन करून मी माझ्या कलेला या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, मी शिक्षकांचा ताण तणाव दूर करत असतो. शिक्षक मायबापांना डिप्रेशन मधून काढण्याचा प्रयत्न करतो. आता शिक्षक मायबाप डिप्रेशन म्हणल्याबरोबर सगळे शिक्षिका माझ्याकडे बघतायत आणि त्यांना प्रश्न पडलेला आहे की हा माणूस डिप्रेशन दूर करतो, अरे पण याच्याकडे बघूनच आम्ही डिप्रेशन हा काय डिप्रेशन दूर करणार. मित्रांनो, डिप्रेशन ही काय निसर्गाने दिलेली गिफ्ट नाही. आणि तुम्हाला जे ट्रेनिंग आलेले आहे दिल्लीवरून, कोणतं सीबीसी पॅटर्न, तुम्ही घाबरू नका. ते जरी सीबीसी पॅटर्न जरी असलं तरी आपण प्राथमिक शिक्षकांचा छावा अहम किसीचे कम नाही. कोणताही पॅटर्न येऊ द्या आणि डोक्यात असं टेन्शन घेऊ नका. बऱ्याचशा मॅडमचा चेहरा असा उतरलेला आहे. एक मॅडम दुपारी मला जेवताना म्हणली, सर आता मराठी शाळा बंद पडणार. म्हणलं मॅडम, मराठी शाळा बंद पडल्या तरी चालतील, तुम्ही बंद पडू नका. तुम्ही नका बंद पडू, कारण तुम्ही जर बंद पडल्या तर शाळा कशा काय राहतात. आणि मी शर्मा साहेबांना प्रामाणिकपणे नम्र विनंती करून सगळ्या शिक्षक मायबापांना सांगतो की जोपर्यंत मराठी भाषा जगामध्ये जिवंत आहे तोपर्यंत जगातला कोणताही माणूस मराठी शाळा बंद पाडू शकत नाही. हे तुम्ही ध्यानात ठेवा. शाळेची बंदच पडू शकत नाही. फक्त आपण आनंदाने ट्रेनिंगला जायचं आणि असं जास्त विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा नाही. आताच्या मुलांना आकलन होईल असंच शिकवा. मॅडम, अति शहाणपणाच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय झाले, आपल्याला असं वाटतं की मला जे येतं ते त्याला येत नाही आणि विद्यार्थ्याला जे येतं ते आपल्याला येत नाही. आणि आपण भविष्यनिधी शिक्षण शिकवायचे मुलांना असे प्रश्न द्यायचे की जो प्रश्न कधी आपल्याला सुटलाच नाही तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि आनंदाने त्याचा आनंद घ्या. कारण मुलाला त्रास देऊ नका. आताचे जे विद्यार्थी आहे शर्मा साहेब, त्याचा बुद्ध्यांक हा तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा 8.5 पटीने जास्त आहे. त्याला अति शांतपणे शिकू नका सर, नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपलं डिअर कुठं जाते. त्याला त्रास देऊ नका आणि अति परीक्षा घेऊ नका. फार परीक्षा आहेत आपल्याकडे. अहो, जपान देशामध्ये 1ली ते 12वी पर्यंत परीक्षा नाही. आपल्याकडे एवढ्या परीक्षा आहेत आणि प्रश्न तरी कसे विचारतात, मुलांचा विकास व्हावा असे प्रश्न विचारतात. जपानमध्ये प्रश्न विचारतात ना मुलांना, पण कसा, भगवान गौतम बुद्ध आणि संत ज्ञानेश्वर महाराज पिंपळाच्या झाडाखाली का बसले. आपल्याकडे असा प्रश्न विचारत नाही. आपल्याकडे प्रश्न कसा विचारतात, लेखक झाडाजवळ गेले तेव्हा त्यांच्या मनात काय काय आलं. अरे मला काय माहिती काय, झाडाखाली तो गेलेला आहे आणि त्याचा त्रास मला का द्यावा. तो प्रश्न त्याचा आहे. त्या लेखकाचा त्रास विद्यार्थ्याला काय द्यायचा. आणि त्रास घेऊ नका. एवढे प्रॉब्लेम आहेत आपल्या देशामध्ये. काही झालं की ते आपल्याकडे टाचन काढ. टाचन बंद आहे, अमेरिकेत बंद आहे, जपानमध्ये बंद आहे, परीक्षा पण बंद आहे. आपल्याकडे एवढ्या परीक्षा आहेत मॅडम. माझा एक मित्र सलमान साहेब अजून परीक्षा देतो. तो अमरावतीला भेटला. अरे म्हणलं मित्रांनो काय परीक्षा, म्हणलं शुभेच्छा. मग तिकडं पुण्याला भेटला. अरे मित्रा काय परीक्षा, म्हणलं शुभेच्छा.
आणि सकाळी मला बुलढाण्याला भेटला. अरे म्हणलं मित्र आता काय, आता रिक्षा. काय अवस्था बिकट झाली आणि इतका त्रास आहे. मॅडम एवढे घाबरू नका, आनंदाने मुलांना शिकवा. हा अधिकारी येणार आहे असं म्हणता आपल्या बीपी हाय होतो आणि अचानक ते येतात आणि मुलाला उभेच करतात. चल उठ. चौथीच्या मुलांवर चल पाडाबोट तर चौथीचा मुलगा सांग पाचा किती. चौथीचा मुलगा सांगतो पाचा 24. अरे असं काय बोलतोय, नीट विचारपूर्वक सांग पाचा किती. पाचा 24. शेवटी अधिकारी विचारतात सर याला तुम्ही असं काय शिकवलं, हा पाचा 24च बोलतो, याला झालं काय. मग शिक्षकांनी हात जोडले आणि साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही मागच्या वर्षी आले होते तेव्हा तो 23 बोलत होता. तुम्ही पुढच्या वर्षी या तो 24 बोलल्याशिवाय राहणार नाही, 25 बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती. शिक्षकांनी आनंदाने त्या मुलांच्या समोर गेलं पाहिजे. आनंद फार महत्वाचा आहे. आज आनंदी राहिलेलंच नाही. तिकडे जावा तिकडे ते माध्यमिकच्या लोकांच्या वर्गात गेलं ते असे. प्राथमिक शिक्षकांकडे आलं ते पण डिस्टर्ब आणि ज्यांना ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग घेणं हे आपलं कर्तव्य. सरकार कोणतंही असो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने तुम्ही आणि मी करतोय आणि शिक्षकांचं आयुष्य वाढलं पाहिजे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. का पोहोचलो इथं, कारण मला चांगलं माहिती आहे की आता ते बंद करा तुम्ही त्या मुलांना जोड्या लावायचा कार्यक्रम. एवढ्या जोड्या लावल्या मॅडम, PG पासून KG पर्यंत एवढ्या जोड्या लावल्या मॅडम. एवढ्या जोड्या लावल्या खरं सांगतो, जोड्या लावून माझी जोडी तशीच राहिली. आता मी गाडलेल्या जागेच्या अवस्थेत आहे त्याला, म्हणून जोड्या लावू ना. आणि कशाला पाहिजे ते कोण कोणाला म्हणालं चुगल्या लावायचा कार्यक्रम बंद करण्याचे काय फायदाच नाही त्याचा. आणि पॅटर्न कोणताही असो, मी म्हणतो मराठी जिल्हा परिषदमध्ये शिकलेली माणसंच IPS अधिकारी झाली. मराठी भाषेत शिकलेली. इंग्लिशमध्ये काय जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. का त्याच्या पप्पाला डायबिटीज झाले, आजार बिजार झालाय. मॅडम त्याला शिकवा इन्व्हायरमेंट यस पप्पा, पॉप्युलेशन इज नो पप्पा, इंडियन सॉइल इज अ ग्रेट पप्पा अँड इंडियन मदर इज ऑल ग्रेट पप्पा. हे त्याच्या लक्षात. आम्ही काय बिंबवतो डिकिरी डॉग. मला अजून कळलं नाही सर कोण आहे कुठं राहतात. मी एका तज्ञ व्यक्तीने विचारलं व्हॉट इज हिकिरी, तर त्याने सांगितलं हिकिरी डिकिरी. मग याला विचार त्याला विचार, मग वीट भट्टीवर गेलो. वीट भट्टीच्या राजाला विचारलं, म्हणलं राजा हिकिरी डिकिरी कोण आहे. तर वीट भट्टीच्या राजाने मला सांगितलं सर हिकिरी डिकिरी ही ग्रेट ब्रिटन मधल्या डुकरांची नाव आहे. अरे म्हणलं बाळा हे तुला कसं काय माहिती. तर म्हणतं मी शाळा बाई विद्यार्थी. तसा मी सुद्धा शाळा बाई कलाकार आहे ज्याला ठेव. मी काही फार मोठा माणूस नाही, एक साधा कलाकार आहे आणि शिक्षकांना हसवावं, शिक्षकांचं आयुष्य वाढवावं हा माझा साधा हेतू आहे. आणि म्हणून जपानमध्ये 2000 मार्काला प्रश्न आहे की भगवान गौतम बुद्ध आणि संत ज्ञानेश्वर महाराज पिंपळाच्या झाडाखाली का बसले. आपल्याकडे असा प्रश्न नाही आणि विचारला तर आपले विद्यार्थी लिहितील का बसले म्हणजे फॅमिली मॅटर, काही भांडणं झाली असतील. तसं नाही, तसा प्रकार नाही. ते का बसले, कारण तुम्ही जर पिंपळाचं पान जर तोडलं तर त्या पिंपळाच्या पानाच्या देठातून पांढऱ्या रंगाचं लिक्विड निघतं मॅडम. ते जी पांढऱ्या रंगाचं लिक्विड निघतं त्याला केमिस्ट्रीमध्ये सिरॅटॉन असं बोललं जातं. आणि पिंपळाच्या पानात जसे सिरॅटॉन आढळतात तसेच सिरॅटॉन माणसाच्या मेंदूत आढळतात. आम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली जर बसलो तर पिंपळाच्या पानातले सिरॅटॉन आपल्या मेंदूतले सिरॅटॉन एकत्र येतात आणि मग आपली स्मरणशक्ती वाढते. हे बुद्धांना कळलं, ज्ञानेश्वरांना कळलं, जपानला कळलं. जपान पिंपळाचं पान तोडतो, त्याचं सिरॅटॉन काढतो, त्याच्या टॅबलेट तयार करतो आणि 1ली पासून ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून ते खायला घालतो.
त्याचा परिणाम असा झालेला आहे, इयत्ता 8वीचा विद्यार्थी जपान देशातला रोबोट तयार करतो आणि आपली मुलं खिचडी खाऊन खाऊन एवढी डेव्हलप झालेली दिसतात ती एका दणक्यात अंगणवाडीचा दरवाजा तोडून जातात. त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण मॅडम आपण खिचडी बनवतो ना, खिचडीत वाटाणे असतात ना, ते वाटाणे घ्या सर आणि पाण्यात टाका. वाटाणे खाली जायला पाहिजे का वर यायला पाहिजे, हे सायन्स जिजामातेने शिकवलं शिवाजी महाराजांना आपल्याच बुलढाण्यामध्ये. सांगितलं चल आंबा तोड, पाण्यात टाक. आंबा जर खाली गेला तर तो विकायचा आणि तो जर वर आला फेकून द्यायचा. कारण खाली गेला म्हणजे तो सेंद्रिय आहे, वरती आला म्हणजे तो हायब्रिड आहे. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या, पाण्यात टाका, ते असे वर येतात. वरती आख्या केंद्राला घेऊन मॅडमला विचारलं, मॅडम हे वाटाणे असे वर काय जातात? मॅडमनी मला सांगितलं, सर हे वाटाणे जे खातात ते आजपर्यंत असेच वर जातात, त्यांना असं वर जाऊ नये. तुम्ही ते पिंपळाचं पान तोडा, त्याचं सिरॅटॉन काढा, अर्धा चमचा सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी, 90 दिवस कोर्स पूर्ण करा. तुमची स्मरणशक्ती वाढेल. तुम्हाला सांगितलं कुणी सोना चांदी खाव ते दिमाग पाव, अमिताभ बच्चनने मग तर जया बाजरीला का देत ना, कारण त्याला माहिती आहे तिला जर दिला तिचा बुद्धिंक वाढेल. आणि म्हणून जपान देश पिंपळाच्या झाडाला काय बोलतो, ब्रेन ऑफ एज्युकेशनल प्लांट. आणि आपली आजी काय सांगते, ए तुला म्हातारा नसल्यामुळे असे भास तयार होतात. तुला वाटतं म्हातारा मेला आणि झाडावर जाऊन काय प्रामाणिक अख्खा महाराष्ट्र फिरलो शर्मा साहेब मी, पण एवढे प्रामाणिक कुठे भेटले नाही. तो कधीच झाडावर बसत नाही. माझे आज पप्पा होते, माझे वडील, अरे म्हणले दही घे भात घे, चल सपराव ठेव, मी गरीब आहे. म्हणलं का बरं, सपराव ठेव का? अरे म्हणले म्हातारा येणार आहे. अरे म्हणलं म्हातारा तर मेला. नंतर माझ्या लक्षात आलं म्हातारा म्हणजे कोण, कावळा. मग मी दही घेतला, भात घेतला साहेब आणि सपरावर असा ठेवला. बघतोय तो 15-20 कावळे. मला प्रश्न पडला, या क्षमता कोणत्या ओळखायच्या आता? एवढ्या क्षमता विकसित कशा झाल्या पाहिजे? एका दणक्यात 15 कावळे. नंतर माझ्या लक्षात आलं की कावळा हा कोण आहे, आपला पूर्वज आहे. आणि आपण ही प्रथा का पाळलेली आहे, कारण त्या पक्षामध्ये झाडांना फळं आलेली नसतात. पक्ष्यांना जगण्याकरता आपण पितृपक्ष साजरा करतो. आणि मला प्रामाणिकपणे सांगा मॅडम, वडाच्या झाडाची पूजा जेंट्स करतात का लेडीज? जेंट्स करतात का? कारण जेंट्सला ऑक्सिजनची गरज नाही आहे. पण आपल्याकडे एवढी मोठी अंधश्रद्धा आहे की लेडीज काय करते, लग्न झाली निम नवरी असते नवीन, घराचा बंडल घेते, झाडाजवळ जाते आणि बंडल मारते. बंडलच आहे ना तो. बंडल काय मारते ती? बरं ती एवढा मोठा बंडल मारते, तिला असं वाटतं हा मरणारच नाही. तिला एवढा कॉन्फिडन्स येतो. फिरी माणसाने बोलते काय झाडाला की माझ्या मिस्टरांचं आयुष्य वाढू दे. विचार करा, आम्ही एक परिक्रमा वडाच्या झाडाला पूर्ण जर केली मॅडम, तर त्या वडाच्या झाडाच्या खोडातून PT2 या नावाचा ऑक्सिजन निघतो. तो PT2 या नावाचा ऑक्सिजन निघाला, आपल्या बॉडीत तो इन्व्हॉल्व जर झाला तर त्याच्यामुळे आपल्या 72,000 नाड्या स्वच्छ होतात, क्लीन होतात आणि आपण 100 वर्ष जगतो. मग तुम्हीच लाईव्ह विचार करा, जी लेडीज वडाच्या झाडाजवळ गेलेली आहे, त्या वडाच्या झाडाचा PT2 या नावाचा ऑक्सिजन लेडीजला मिळतो का जेंट्सला? लेडीजला. खऱ्या अर्थाने हा विषय कोणाचा सक्षम होता? लेडीजचं. आणि घरी असणारे PT2 या. म्हणून तुम्ही सावध राहता. तुम्ही सावध राहा, नाही तर आम्ही सावधच आहे तुमच्यापासून. कारण ट्रेनिंगला आल्यानंतर सगळ्यात पहिला आनंद होता. आणि शर्मा साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला हसवायचंय लोकांना, मी हसवणारच.
जसं साहेबांनी मला आज इथं बोलवलं हसवायला, असे जे केंद्र प्रमुख होते त्यांनी मला त्यांच्या केंद्रावर नेलं. म्हणलं का साहेब, चल शिक्षकांना असं गेलो. शिक्षक हसले, केंद्र प्रमुख हसले, नाही ते मॅडम हसल्या, विस्तार अधिकारी हसले, शिक्षण अधिकारी हसले, पण जे केंद्र प्रमुख होते ते हसले. ते हसायलाच आहे. म्हणलं साहेब तुम्ही काय हसत नाही? अरे म्हणजे हा सगळा खर्च बघतो ना माझा, काय करायचा, एवढा खर्च करू नका ना. किती जेवणाला खर्च केला आहे, तरी जेवण केलं आपल्याला हसू येत, हसू येत नाही. त्यांना हसू येणार कधी 5व्या दिवशी संपला. हा 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे, हे तुम्हाला कंपल्सरी मुलांना द्यायचंय. नाही तर तुम्ही असं समजू नका आता 5 दिवस झाले आता आपलं काम संपलं, उलट काम वाढणार आहे. नाही तर आपण गेले आता ट्रेनिंगहून आलोय. एक तर उन्हाळा लागलेला आहे, अजिबात आवाज करायचा नाही, नाही तर अख्खं ट्रेनिंग तुझ्या डोक्यात झाली. मुलं म्हणते काय ट्रेनिंग घेऊन आलो. एक तर उन्हाचा तडाखा आहे, नाही तर देत तुला धडाका. शांत बस, साहेब येणार आहेत, साहेब आले की मला उठव. हा मग साहेब शर्ट काढला, सरांनी अडकावला, आणि साहेब आले की मला उठव. तेवढ्या साहेब आले, गुरुजी उठा. साहेब दारात आणि आपले गुरुजी बांधांवर. आता काय करायचं? जसं साहेबांना पाहिलं तसं आपल्या गुरुजींनी याला दंड म्हणतात, याला मांड्या म्हणतात. साहेब बोलू लागले, एवढं प्रॅक्टिकल. बघा काय झालं बघा. अहो हे कोणत्या केंद्राचे? साहेबांनी त्यांना तालुक्यात नेलं आणि जिल्हा पातळीचा पुरस्कार दिला. समय सूचकता. तुम्ही ट्रेनिंगला या, नाही तर येऊ नका, फक्त समय सूचकता बाळगा. आणि काही असो, केंद्र प्रमुख साहेब जरी असले त्यांची माफी मागून बोलतो मी. माफी मागून बोलतो की साहेबांनी तुमच्याकडे माहिती मागवली ना, देऊ नका. साहेब म्हणतात ना माहिती द्या, देऊ नका. त्यांनी फोन केला, माहिती दिली का? दिली. कारण ती माहिती चेक करण्यासाठी तिसरी माहिती आलेली असतात. त्यांना वेळच कुठे साहेबांना द्यायला तेव्हा, आणि त्यांना पण कधी कळत नाही कोणती माहिती कधी आली. त्यांना पण कळत नाही कोणती माहिती कधी आली. कधी कधी असं होतं की जी माहिती होती तीच आलेली असती, आणि नंतर केंद्र मग साहेबांना माहित होतं. म्हणून मित्रांनो, कधी अतिरिक्त शिक्षण असेल त्रासदायक, अतिरिक्त परीक्षा असेल त्रासदायक, अतिरिक्त ज्ञान ते सुद्धा त्रासदायक. म्हणून अति मुलाला शिकवायचंच नाही. बस त्याला लिहिता वाचता आलं, ओके ये बेटा. आणि कसून त्याची परीक्षा घेऊ नका, बोर्ड लावू नका गावाला. जपानमध्ये कधीच बोर्ड लावत नाही. आपल्याकडं बोर्ड आहे, 10,000 पहिला, लाखात पहिला, 25 लाखात पहिला. मग तू खामगावला का राहिला? काय कळत तुला राहायचं काय सुचलं? हा काय उपयोग काय आपला देण्यात ठेवा. आणि म्हणून मुलांचे बोर्ड लावणे बंद करा. मुलांना प्रॅक्टिकल घ्या, भविष्यामध्ये शिक्षण घ्या. जपानमध्ये मुलांची परीक्षा घेत नाही, डायरेक्ट प्रॅक्टिकल प्रश्न विचारतात की जगातली सगळी लोक गोव्याला मडगावला का जातात? आपल्याला लोकांना विचारलं का जातात म्हणजे आपला दृष्टिकोन वेगळा आणि त्यांचं भविष्यविधी शिक्षण वेगळं.
त्यांचा मुलगा उत्तर काय देतो की आशिया खंडातली सगळी अल्ट्राव्हायलेट किरणं मडगावच्या बीचवर एकत्र येतात आणि एकत्र आली आणि त्या मडगावला आपण त्या मातीने आंघोळ केली तर आपल्या शरीरातल्या तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी तेजस्वी होतात आणि तो माणूस 100 वर्ष आयुष्य जगू शकतो, त्याला कोणतेही त्वचेचे विकार होत नाही. म्हणून जगातली सगळी माणसं आंघोळ करण्यासाठी कुठे जातात? मडगावला, गोव्यात. आपलाही माणूस गोव्याला जातो पण आंघोळ करत नाही. तो जी लोक आंघोळ करतात त्यांचा फोटो काढतो. जी लोक बघा, काही लोक, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः तिकडे गेलो आणि फोटो काढून आलो आणि माझ्या मिसेसने म्हटलं तुम्ही आंघोळ केली का? अरे म्हणलं ते विसरून. मग परत तिला घेऊन गेलो आणि तेव्हा आंघोळ झाली माझी त्या गटावर. मित्रांनो, कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांना देत असताना तो विद्यार्थी म्हणून देऊ नका, तर तो एक भविष्यातला येणारा ज्ञानदाता आहे असं म्हणून त्याला शिकवा. आणि असं म्हणून त्याला शिकवा ते ज्ञानदाता आहे भविष्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा, त्या अर्थाने त्याला शिकवा. आणि काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही असं स्वतःला समजू नका की मी फार कमी शिकलेलो आहे. मला शिकवणारे शिक्षक B.Ed नव्हते, मला शिकवणारे शिक्षक B.Ed नव्हते, मला शिकवणारे शिक्षक PhD झालेले नव्हते. 4थी पास विषय, 7वी पास. किती पास? 7वी पास. आणि काय नव्हतं? इंग्रजी त्यावेळेस नव्हतं, मराठी यायचं, हिंदी यायचं. चल बोल, कविता बोल. बोललो. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडविला राई राई एवढ्या 20 मार्क दिले. चल हिंदी, सो रहा है लाल मेरा आंख बंद के भाई. चल बोले आता इंग्लिश कुठे येते? आजही मला इंग्लिश येत नाही. आता काय करावं? 10वीला मॅडम होत्या. आता म्हणलं मी नापास, काय करावं? माझे वडील कलाकार म्हणे काहीच करू नका, मी सांगतो तेवढं कर, कारण त्यांनी तेच केलं होतं. मग मी गेलो. काय करायचं म्हणजे काय नाही, ती मॅडम कविता म्हणली की तोंड आला. मग मी गेलो. मॅडम म्हणल्या व्हेरी गुड, जा. अरे म्हणलं कसं काय झालं? माझी तो कविता पाठ नाही, माझा आवाज मॅडमला गेला कसा? मग मी क्लास टीचरला विचारलं आमच्या, म्हणलं सर माझी कविता पाठ नव्हती, मी फक्त असं तोंड हलवलं, मग माझा आवाज मॅडमला गेला कसा? माझे सर म्हणले अरे बाबा त्या मॅडमला कुणाचाच आवाज नाही. कसं काय? अरे म्हणले त्यांना ऐकायलाच येत नाही, त्यांना ऐकायलाच येत. म्हणून मित्रांनो, मराठी पास झालो, हिंदी पास झालो, इंग्रजी पास झालो, आला विज्ञानाचा प्रश्न. साहेब शर्मा साहेब आता म्हणले विज्ञानात मी नापास, मग काय करायचं? मग माझ्या पप्पाने परत एक आयडिया दिली होती. माझे वडील लई ग्रेट होते हो, कारण माझ्या वडिलांना जे सर होते ते मलाच होते ना, त्याला ती साखळीच होती. जा म्हणे, काय नाही. गेलो 10वीच्या चलीकडे ये, मायक्रोस्कोप घेऊन ये. उचलला, कांदा आणला, काप चिरला, चल मायक्रोस्कोप मध्ये टाकला, बघ पेशी का दिसतात का? नाही दिसत. नीट बघ, डोळे उघडून, नाही दिसत, तुम्हीच बघा. मग माझ्या सरांनी त्याच्यामध्ये पाहिलं, अरे खरंच काय दिसत. मग आमच्या हायस्कूलचा पिऊन उभा होता. तो म्हणला सर ती जी मायक्रोस्कोप आहे ना त्याच्यातली भिंग माझ्या घरात. विषय संपला. कारण माझ्याबरोबर जेवढे सायन्स गेलेले होते ना आज सगळे फर्स्टेड आहेत. हां एकदम दुःखी आहे, पैसा भरपूर आहे, पण मी माझ्याकडे पैसा काहीच नाही, पण जगण्याची श्रीमंती माझ्याकडे. माणसाकडे किती पैसा आहे हे चेक करण्यापेक्षा जगण्याची श्रीमंती किती आहे हे चेक करा. आणि ते मी शिकलो आयुष्यामध्ये. आणि म्हणून मी काय केलं, सायन्सवाल्या माणसाला बघ मी कसा आहे, सायन्सला MSc B.Ed, मी MSc B.Ed आहे, ये हाडा मासाचा शिक्षक आहे, मला भेटायला ये. मग गेलं बा MSc B.Ed झालेला हाडा मासाच्या शिक्षकाला बघायला. बघतोय तो खरंच ना मॅडम
अख्खं मास गळून पडलं, फक्त हाडकं शिल्लक राहिले. म्हणलं राजा हे असं कसं काय रे? तर म्हणतो मी विना अनुदान तत्व काम. म्हणलं मग मी बरं आहे ना, मला कुणाची ग्रँड नाही. मला आहे शेवटी काही मित्र माझे सायन्सचे संपले, मेले, मी तसाच आहे. त्यांच्या मिसेस म्हणतात भाऊजी तुम्ही कसे जगता? मग वहिनीला सांगितलं वहिनी 8 वाला माणूस कधीच मरत नाही, तो कधीच आत्महत्या करत नाही, तो दुसऱ्याला प्रवृत्त करतो. माझ्यावर एवढं कर्ज आहे, 2 मुलींची लग्न माझ्या डोक्यावर आहेत, कर्ज बाजारी आहे, तरी मी आनंदी आहे. एवढं कर्ज आहे. माझे काही मित्र कर्ज काढून गोदावरी नदीत मेले, गोदावरी नदीत मी तसाच आहे. त्या भावजाईने मला विचारलं का हो म्हणे भाऊजी तुम्ही अजून मेले नाही? वहिनीला छाती ठोकून सांगतो वहिनी कर्ज काढल्यानंतर ते फेडायला पाहिजे असं घटनेत लिहिलेलं. काय टेन्शन घ्यायचं? मी प्रामाणिकपणे कबुली देतो पुढचे बसलेल्या शिक्षकांपेक्षा सगळ्यात जास्त प्रशिक्षण मागचे बसलेली माणसं असतात ना त्याचा आनंद. कारण ते एवढे भारी राहतात ना, त्यांना जर विचारलं ट्रेनिंग कसं होतं नंबर 1, आणि पुढच्यांना जर विचारलं अजून काही सांगता येत नाही कसं होतं. पण मागच्यांना असं वाटतं की काय ट्रेनिंग होतं, कारण तिकडे आवाजच जात नाही. आणि साहेब आले ना ते नेमके पुढच्याच लोकांना विचारतात जेवण कसं होतं, काय अडचण? मागचे लोक साहेब विचार करतात. म्हणून जाता जाता आपला विद्यार्थी कसा जिंदाबाद होईल याचा प्रयत्न करा. मी तर या मताचा आहे विद्यार्थ्याला समोर ठेवा, नंतर आपला पार्ट आहे. पहिला नंतर कारण आणि विद्यार्थी जो आहे ना, माझा विद्यार्थी डिजिटल, माझी शाळा डिजिटल, माझा वर्ग डिजिटल, मी स्वतः डिजिटल, बंद करा ते. मी या मताचा आहे. माफ करा केंद्र प्रमुख साहेब, माफ करा केंद्र प्रमुख साहेब, शाळा डिजिटल करण्यापेक्षा तुम्हालाही सांगतो मायबापो आणि तुम्हालाही सांगतो, शाळा डिजिटल करण्यापेक्षा त्या मुलांचा मेंदू डिजिटल करा, विषय संपला. मेंदू डिजिटल करा, शाळा डिजिटल महत्वाची नाही. आणि मी एक शाळा अशी पाहिली, शाळा डिजिटल बघायला गेलो लाईटच नाही. काय करायचं त्या डिजिटल? आणि ते सर मला मोबाईल मध्ये सीन दाखवलंय आणि त्यांचे रिचार्ज चालतात ते बंद. म्हणून ब्रेन मेंदू डिजिटल करा. मला प्रॉब्लेम नाहीये. जपान देश विद्यार्थ्यांना ते वटाणे खाऊ घालत नाही, सिरेटॉन खाऊ घालत. आपल्याकडे असा प्रयत्न झाला पाहिजे. नाही आपल्या टॅबलेट बनवता येत ना, पातळीची पानं गोळा करा, पिंपळाची पानं गोळा करा, त्याच्यावर तुमचा पोषण आहार टाका, गरम भात, त्याची वाफ होईल, पिंपळाच्या पानातल्या सिरेटॉनची वाफ त्या भातात मिक्स होईल आणि तो भात त्या मुलाने जर खाल्ला त्याचा मेंदू विकसित होईल, नक्कीच होईल. पण नाही, म्हणून ते देश पिंपळाच्या झाडाला काय म्हणतात, ब्रेन ऑफ एज्युकेशनल प्लान. आणि लांब तुम्हाला सांगत नाही मी, माझा देश जगातला सर्वात श्रीमंत देश आहे. कारण तुम्हाला चॅलेंज देतो, काय श्रीमंत आहे सांगू? कारण जगातलं सर्वात रिच फ्रूट कोणतं आहे? मँगो. जगातलं सर्वात श्रीमंत फळ कोणतं आहे? आंबा. कोणत्या देशात येतो? भारतात. झाड भारताचं, माती भारताची, पाणी भारताचं, आंबा भारताचा. अमेरिका ते आंबा तोडतं, त्याचा रस काढतं, बाटलीत भरतं आणि आपल्या लोकांना सांगतं माझा आहे. मला प्रश्न पडतो तुझा कसा काय? अरे तो माझ्या बापाचा आहे.
झाड माझं आहे, माझ्या आजोबांनी लावले रे, माझ्या आजोबाची ती देणगी आहे आणि ती देणगी तुम्ही अमेरिकेच्या हवाली सोपवताय. आता खबरदार, फ्रुटी वगैरे खाऊ नका. जो आंबा आहे झाडाचा तो आंबा परत बागेत लावा, तो मुलांना खायला द्या. आपण काय करतो, अधिकारी वर्ग आणले की त्यांना आम्ही माझा देतो. माफ करा, जी लोक माजलेली असतात ते माझा देत. माझे शिवाजी महाराज माझा पिले नसते. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आंबेगाव तयार केलं, माझ्या छत्रपती शिवरायांनी वडगाव तयार केलं. आज बघा बुलढाण्यामध्ये तुम्ही जा, वडाची झाडे त्यांची आहेत. सिंदखेडला जा, वडाची झाडं माऊलींनी आपल्या जगवली. कारण का, वडाचं झाड जगवलं तर वडाच्या झाडाला 10 लाख पर्यंत पानं आलेली असतात. 10 लाख पर्यंत पानं आल्यामुळे काय करतं ते वडाचं झाड खामगावमध्ये 3500 गॅलनची उष्णता तो शोषून घेतो. मग आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन येत नाही, आपला चेहरा तेलकट होत नाही. मग तुम्हाला आणि मला फेअर अँड लवली लावायची गरज नाही. मी माझ्या लग्नात फेअर अँड लवली लावली होती. रात्रीचं माझं लग्न होतं, सगळा कॅमेरा माझ्या तोंडावर. लोकांना वाटतं काय गोरा पांडवर देव, काय गोरा पांडवर देव आहे. आणि सकाळी उठून बघतात काळा ढूस. माझी बायको म्हणते हा माझा नवरा शर्मा साहेब, आता महाराष्ट्र पाहिला पण यांच्यासारखा प्रामाणिकपणा पुढे एकदम भारी आहे. आणि म्हणून विचार करा. आणि जाता जाता एकच प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे, चंदनाचं झाड जगातलं सर्वात श्रीमंत झाड आहे. त्याचीही विक्री आम्ही जपानला करतो, पिंपळाची विक्री करतो. चंदनाचं झाड रेल्वे ट्रॅकवर का लावतात, ट्रेनचा आवाज येऊ नये म्हणून. विमानतळावर लावतात, विमानाचा आवाज येऊ नये म्हणून. हा का, आवाज शोषून घेत, रेंज येत नाही, रेंज येत नाही. आणि हे झाड मोठं झालं आपलं का अंधश्रद्धा आहे. चंदनाचं झाड लावू नका, ते जर लावलं त्याचा वास येतो आणि त्याच्या वासाने कोण येतो, चंदनाच्या झाडाचा वास येत नाही. मी चंदनाच्या झाडाचा वास घ्यायला गेलो मॅडम, माझाच वास यायला. आता गाव कोणाला कुठलं चंदन आहे म्हणे, आईला नगरचं चंदन आहे. झाडाचा वास येत नाही, येतो केव्हा, दगडावर क्रॉस केल्या नंतर त्याला घासावा लागतो आणि घासल्यानंतर ते धूर निघतो, त्या धुराचा वास येतो त्याला. हा, आणि साप का जातो त्या झाडाजवळ, त्याने उंदीर खाल्ला, त्याने बिडू खाल्ला, त्याच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि ते मेंटेन करण्यासाठी त्याला आर्द्रता लागते. मग तो काय बियर पित का, थंड व्हायला का सरबत पिल तो. म्हणून थंड बॉडी करण्यासाठी तो कोणत्या झाडाजवळ जातो, चंदनाच्या. आता चंदन राहिलंच नाही, मग तो कुठं जातो, कूलर जवळ. मग तिने कूलर बंद केला तिच्या जवळ. खरं सांग, लाडक्या बहिणीचे किती हप्ते खाल्ले. मग तो साप म्हणतो आता ते हप्ते बंद होणार आहे. आता सगळे हप्ते आम्ही भावंडला जाणार आहे. कारण माय बापो, चंदन हे फार जगातलं महागडं लाकूड आपल्या विदर्भात गडचिरोली चंद्रपूरमध्ये येतं. की ते लाकडाचं अयोध्याला सुद्धा ती लाकडं इथून गेलेली आहेत, म्हणून त्या मंदिराचा वास येतो. मी जाऊन आलो अयोध्याला, अगरबत्ती लावायची आवश्यकता नाही, सगळं साबण सगळं चंदनाचं लाकूड करून आणलंय गडचिरोली. इतका सुगंध येतो त्या मंदिराचा, लक्षात ठेवा. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे आणि जिजा बकुडासारखं चंदनासारखं. आपलं काय चाललंय, मरावे पण एक तरी चंदन चोरावे आणि जपानला विकावे आणि नंतर भुकावे, जिका घ्या नाही चाला चिपकेगा. मी तुम्हाला खरं सांगतो, मी पुष्पा 3, मी पुष्पा 3 आहे. आणि असा पुष्पा आहे, मी फायर नाही, मी एकदम डबल फायर द्यायला. मी शिक्षकांनाच हसवतो, कारण का मी तिला हसून हसून फार जाम झालो. हा, कारण घरच्या मॅडमला हसून काही मजा नाही त्यांना ठेवा, ते परवडतच नाही. तिची माझी सारखी भांडणं होता, तुम्ही काय जाता ट्रेनिंगला, म्हणे मीच आहे म्हणले, मीच आहे म्हणले अशी की गेली 20 वर्ष तुमच्या बरोबर संसार करते. दुसरी जर असती तर 1 मिनिटात थांबली नसती.
किती प्रामाणिक त्यांचाही तोच प्रश्न आहे. पण खरं सांगू मॅडम, मी माझ्या मिसेसला हात जोडले, तिला म्हणलं अरे मला संधी तर देऊन बघ, एक संधी दे मला, एक संधी. पण आपल्या देशावर त्याला बंदी आहे ना, का आम्ही रामकी भूमी आहे, आम्ही एक वचनी आहोत, एक पत्नी आहोत. आणि म्हणून माझ्या देशाला एक वचनी बनवायचं, एक कलमी करायचं आहे, माझ्या विद्यार्थ्याला घडवायचं आहे. आणि डोक्याला हात लावून टेन्शन घेऊ नका. ती मागची सगळी मंडळी अशी डोक्याला हात लावलेत, त्यांना वाटते बापरे उद्या समजा पाकिस्तानने आपल्या भारतावर बॉम्ब टाकला तर आपल्या ट्रेनिंगचं काय. पहिली गोष्ट, पाकिस्तान आपल्या भारतावर बॉम्ब टाकू शकत, मी आहे ना मॅडम, मी असल्यावर काय ताकद आहे कोणाची. अहो पाकिस्तानच काय सर, केंद्र प्रमुख साहेब, जगातला कोणताच देश आपल्या भारतावर बॉम्ब टाकू शकत नाही. कारण का, माझ्या भारताने अनेक देशांकडून लोन काढलं. आता ज्याच्याकडून आपण लोन काढलेला आहे तो देश बॉम्ब टाकू देईल का. तो म्हणून आमचं पहिले फिटू दे बाबा, मग तुला काय बॉम्ब टाकायचा तेवढा. आणि भारताला माहितीये कर्ज घ्यायचं पण फेडायचं नाही. खरंच मला वाटतं शिवरायांसारखा राजा जगात परत जन्माला येऊ शकणार नाही, येऊच शकत नाही. कारण का, मला 2 मुली, एक मुलगा आहे. आणि मला 3 नंबरचा मुलगा नेमका शिवजयंतीला जन्मला. सगळी माझी लोक माझ्यावर धावत आले, म्हणे काय म्हणे शिवजयंतीला तुला मुलगा झाला, आता मुलाचं नाव काय ठेव. म्हणे शाबास, मी शहाजी राजा. माझी बायको जिजामाता, मी नाही ठेवू. माझा सासरा म्हणे जावई बापू, मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर बरं, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी माझ्या मुलीला घेऊन जातो. मी म्हणलं माझा सासरा एवढा का मला ट्रेस देतोय. नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या सासऱ्याचं नाव संभाजी होतं. मी नाही ठेवलं, कारण शिवाजीचा खरा अर्थ इस्रायलला कळला. इस्रायल देशात शिवाजीचा अर्थ लिहिलेला आहे शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, आणि जी म्हणजे ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांची जिरून टाकणारा, त्याला शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. आणि म्हणून शिवाजी महाराज जय जय करतात. माय बापू, मी का तुम्हाला हसवतो, कुठं माझा जिल्हा, पुढं तुम्ही, पण का धावत आलो. कारण शिक्षक मायबापांना हसवल्यानंतर मला परमेश्वराला हसवल्याचा आनंद मिळत असतो, म्हणून मी हसवतो. आणि मॅडम, हाताला मेहंदी लावत चला. चायनाची नाही, आपण इंडियाचे आहोत. चायनाची लावू नका, इंडियाची लावा. मेहंदी रंगली तर समजायचं आपल्या तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी कशा आहेत, शाबूत आहेत. म्हणजे आपल्याला कोणता आजार झालेला नाही. पण आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. केंद्र प्रमुख साहेब, मेहंदी लावली की तिची मेहंदी रंगते आणि मग ती नवऱ्याकडे जाते. अहो मी तुम्हाला नाही बोलत, अहो माझी मेहंदी रंगली. मॅडम म्हणती तुमची मेहंदी रंगली म्हणजे माझं तुमच्यावर चुकीचं आहे. प्रेम वगैरे काही नाहीये. मेहंदी रंगली तर समजायचं आपलं शरीर चांगलं आहे, आणि काळी पडली तर समजा आपलं राम सत्य आहे. म्हणून सावध राहा. आणि जाता जाता जगामध्ये सर्वात जास्त उंबराची झाडं कुठे आहेत, विदर्भात आहे. कारण उंबराची झाडं अमरावतीला आहे. कारण अमरावतीचं मूळ नाव काय आहे, उमरावती. आजीला विचारलं, आजी या गावाचं नाव काय. आजीने सांगितलं उमरावती. त्याला बोलता येते ना उमरावती, व्हॉट इज उमरावती. हा, आणि आपण त्यांना शिकवतो जॉनी जॉनी येस पप्पा. नको जॉनी पप्पा नको, काही नको. मला माझ्या मातीचं गाणं त्याला शिकवायचे. काय त्या मुलाला शिकवा, काय शिकवा, भविष्यवेधी शिक्षण. पेड़ों को क्यों काटते हो तुम, पेड़ों को क्यों काटते हो, हर 2 पेड़ लगा के देखो ना, 2 पेड़ लगा के देखो ना, सूखा है कुआं भर जा